संकेश्वर बांदा महामार्गालगत 500 स्थानिक प्रजातींच्या वृक्ष लागवडीला प्रारंभ. वृक्षप्रेमी समूहाच्या वर्षभराच्या पाठपुराव्याला अखेर यश. पारेवाडी ग्रामस्थांनी स्वीकारली रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी. संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाच्या उभारणीदरम्यान झालेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीची भरपाई म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अखेर स्थानिक प्रजातींच्या 500 वृक्षांच्या लागवडीला प्रारंभ केला आहे. आजरा येथील वृक्षप्रेमी समूहाने गेल्या वर्षभर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये समाधान व्यक्त होतोय. महामार्गालगत यापूर्वीही वृक्ष लागवड करण्यात आली होती, मात्र योग्य संगोपनाअभावी बहुतांश रोपं नष्ट झाली होती. यानंतर वृक्षप्रेमी समूहाने माहिती अधिकाराचा वापर करत तसेच विविध स्तरांवर पाठपुरावा केला. तहसीलदारांच्या दालनात वन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ता बांधणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या 2 बैठकांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धनांसाठी कृती आराखडा निश्चित करण्यात आला. महामार्गाचे अभियंता अनिल पाटील यांनीही बैठकीतील निर्णयांची माहिती वृक्षप्रेमींना दिली होती. पंचायत समितीच्या सभेतही वृक्ष लागवडीचा मुद्दा गाजल्यानंतर अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 50 वृक्षांची लागवड करण्यात आली असून यामध्ये वड, पिंपळ, कारंज, कडुनिंब, ऐटेन यासह विविध स्थानिक प्रजातींचा समावेश आहे. दरम्यान आजरा तालुक्यातील पारेवाडी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत नव्याने लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वइच्छेने स्वीकारली आहे. गावकऱ्यांनी रोपांभोवतीचं गवत काढून बांबू आणि काट्यांचे मजबूत संरक्षण कुंपण उभारलेत. झाडे लावा बरोबरच झाडे जगवा हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिल्याने त्यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी मोहन निर्मळे, पुंडलिक निर्मळे यांच्यासह बाल पर्यावरणप्रेमी विघ्नेश इल्गे, निशांत निर्मळे, नैतिक निर्मळे, वेदांत इल्गे यांचे वृक्षप्रेमी समूहाने विशेष अभिनंदन केले. तसेच पुष्पलता घोळसे, डॉक्टर गौरी भोसले, प्राध्यापिका मीना मंगळूरकर, अॅडव्होकेट PM पाटील, नाथ देसाई, माजी उपसरपंच शोभा माने, मुकुंद निर्मळे, सुनील इल्गे, संजय माने, अशोक निर्मळे, सुधीर निकम, विजय निर्मळे, दशरथ सोनुर्ले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.